नमस्कार, आपण बघत आहात इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। महाराष्ट्र शासनाने कंत्राटी नोकर भरतीचा जो जी.आर. काढला आहे त्याच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मालाड तालुका अध्यक्ष सुनील गंभरे साहेब यांच्याकडून दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी मालाड रेल्वे स्टेशन समोर उग्र निदर्शने करण्यात आली। मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे साहेब व मुंबई सरचिटणीस विवेक पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपण आमच्या स्क्रीनवरती बघू शकता। आजच्या खाजगीकरणाच्या विरोधात मालाड तालुक्याचे तालुका अध्यक्ष सुनीलजी गंभरे, प्रकाशजी बनसोडे, जगदीशभाई झालटे, आसूजी कांबळे, दिलीप बावळे, तांबे साहेब, भीमरावजी महिला मंडळ यांच्या वतीने मालाड तालुक्यामध्ये आजचा जो मोर्चा निदर्शने करण्यात आलेले आहेत। खऱ्या अर्थाने खाजगीकरणाच्या विरोधात या देशाने, या महाराष्ट्रामध्ये या सरकारने जे खाजगीकरण चालू केलेले आहे, खरं म्हणजे खाजगीकरण कुठे करायला पाहिजे आणि खाजगीकरणामध्ये आरक्षण कसं भेटेल, आज मला वाटायचं की या खाजगीकरणाच्या विषयावर आज शिक्षणामध्ये खाजगीकरण, कामगारांमध्ये खाजगीकरण आणि हा सर्व खाजगीकरणाचा डाव या सरकारने आपल्याला त्याचा प्रथम जाहीर निषेध करतो। खरं म्हणजे आपण बघायला गेलं पाहिजे की आरक्षण ह्या माध्यमातून आज पेन्शन जी आहे, जुनी पेन्शन बंद आहे, जुनी पेन्शन चालू करायची। आज कंत्राटी कामगारामध्ये जर उद्या रिटायर झाला, त्याला 50, 55, 60 वर्ष झाली, रिटायर झाला तर त्याला पेन्शन योजना लाभ मिळणार नाही। म्हणजे हा खाजगीकरणाचा डाव हा सरकारचा जो आहे तो पहिला हाणून पाडला पाहिजे। शिक्षणामध्ये जे आरक्षण आहे ते स्कॉलरशिप आहे आणि त्या स्कॉलरशिप माध्यमातून ते चुकीचा निर्णय आहे। खरं म्हणजे हा देशाचा, महाराष्ट्राचा हा वेगळा डाव आहे। खाजगीकरणामध्ये आज अदानी सारखा व्यक्ती आज या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वात धनदाडगा झालेला आहे आणि त्याला धारावीच्या विभागामध्ये ज्या माध्यमातून 700 एकरची जागा आहे ती जागा देण्यात आलेली आहे आणि आज तिथल्या लोकांना मुलुंडमध्ये त्यांना स्थलांतर करायचं आहे। पात्र अपात्र आम्ही काय बोलतो की विकासाला आमचा विरोध नाही आहे, पण विकास झाला पाहिजे। पण विकास कसा करायला पाहिजे याच्याबद्दल त्यांनी विचार केला पाहिजे, त्यांची ब्लूप्रिंट दाखवायला पाहिजे, काय योजना आहे काय दाखवायला पाहिजे। खाजगीकरणामध्ये ज्या पद्धतीने खाजगीकरण झालं पण त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर त्या लोकांना काय भेटणार, तर हा आमचा विरोध आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं। रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं, रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश आणि पूर्ण तालुक्याच्या जिल्ह्याच्या वतीनं हा निषेधाचा आंदोलन प्रत्येक मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भेटणार आहे। आणि खरं म्हणजे जो जितेंद्र आव्हाड अशा नालायक माणसाने आज जे आपल्याला या देशामध्ये जे नेते आहेत, या देशाचे घटनाकार आहेत बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या 80% ज्युडिशियलवर अन्याय केला असा हा नालायक बोलतो, हे चुकीचं आहे। आज तो वंजारी समाज आहे त्याला आरक्षण भेटलंय, मराठ्यांना आरक्षण भेटतंय, ब्राह्मणांना आरक्षण भेटतंय, मागासवर्गीयांना जे आरक्षण आहे, महिलांना आरक्षण आहे, ह्या सर्वांच्या जे आरक्षणाबाबतीत आठवले बाबासाहेबांनी म्हणजे ह्या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांनी घटना लिहिली आणि या घटनेच्या माध्यमातूनच हे चाललेला देश आहे। आणि याला कुठं वाटलं आज आरक्षण म्हणजे आज ज्युडिशियल याच्यामध्ये आरक्षण दिलं नाही, खरं म्हणजे चुकीची बाब आहे। कारण जितेंद्र आव्हाडाचा रिपब्लिकन पक्षाचा जाहीर निषेध करतो, अशा हरामखोराला असा बळून मारला पाहिजे चौकामध्ये आणून। त्याचं कारण हेच आहे की बाबासाहेबांचा जो अपमान केलाय याला जिथे भेटेल तिला ठोकला पाहिजे आणि अशा माध्यमातून ज्या वेळी अशा बाबासाहेबांच्या विरोधात आणि घटनेच्या विरोधात जो आवाज काढेल त्याला तसं उत्तर देण्यात रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। इथे सांगतो जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। महाराष्ट्र शासनाने जे खाजगीकरणाच्या धोरण जी.आर. जो पारित केलेला आहे, या जी.आर.च्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आयोजन केलं गेलं। महाराष्ट्र शासनाने राज्यातल्या IAS IPS सोडून सगळे कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आणि या कंत्राटी पद्धतीने जे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले ते कॉन्ट्रॅक्ट या आमदार, खासदार, मंत्री यांच्या नातेवाईकांना दिले गेलेले। त्यामुळे या सगळ्या मध्यमवर्गीय शेवटच्या माणसाला नोकरी मिळताना खूप परेशानी आहे। आता सध्या नोकऱ्या मिळत नाही। जर खाजगीकरण झाले तर या देशातील
या राज्यातील लोकांना कधी नोकऱ्या मिळणार? राज्यांनी तसेच केंद्र सरकारने जे निवृत्त अधिकारी कर्मचारी आहे यांच्या पेन्शन मध्ये पण बदल केला आहे आणि जुनी पेन्शन ही पुन्हा नव्याने चालू करण्यात यावी। तसेच जे काही महाविद्यालय युनिव्हर्सिटी आहेत या युनिव्हर्सिटीमध्ये खाजगी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जे आरक्षण रद्द केले शिक्षणासाठी, जर गरीब विद्यार्थी शिक्षण शिकणार नाही तर त्यांना नोकऱ्या मिळणार कधी? जर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सवलत मिळणार नाही तर ते शिक्षण घेणार कधी? शिक्षण कसं शिकणार? एक तर सरकार एका बाजूने लोकांना नोकऱ्या देत नाही, दुसऱ्या बाजूने शिक्षणावरती बंदी आणतात आणि तिसऱ्या बाजूला जो नालायक मूर्ख जितेंद्र आव्हाड बाबासाहेबांच्या बद्दल अपशब्द बोलतो, अशा जितेंद्र आव्हाडचा आम्ही जाहीर निषेध करतो। अशा जितेंद्र आव्हाडनी आरक्षणाचा फायदा घेऊन स्वतः मंत्री झाला, आमदार झाला आणि आता त्याला आरक्षणाची उलटी येते। अशा मूर्ख जितेंद्र आव्हाडचा आम्ही मालाड तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। या ठिकाणी आमचे मुंबईचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थभाई कासारे ते आलेले आहेत, महाराष्ट्राचे नेते आमचे प्रकाश बनसोडे साहेब कामगार नेते, आमचे दुसरे सुरेश टिकेजी सावंत साहेब, जे आमच्या चारको विधानसभेचे अध्यक्ष जगदीशभाई जालटे, अशोक कांबळे महाघटनेचे अध्यक्ष, दिलीप वावळे बेसरचे अध्यक्ष, युवाचे आमचे अध्यक्ष रामेश्वर टेंगे इथे आलेत, आशा करणार या सगळ्या महिलांना घेऊन आलेत, तसेच महालिंगम मुरगेश आणि आमच्या माधव उत्तर मुंबई जिल्ह्याचा कार्याध्यक्ष, बौद्धजन पंचायत समितीचे माजी विश्वस्त आमचे अनुज मोरे आलेत, प्रोफेसर सतीश कराड तिथे आलेले आहेत, अनेक असंख्य लोक इथे आलेले आहेत। या सगळ्यांच्या वतीने जे सहकार्य दिलं, अमित तांबेजी इथे आलेत आणि पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य केलं, आमचे दीपक जाधव आलेत, बौद्धजन पंचायत समिती अनेक पदाधिकारी इथे आलेत, महेश कांबळे आलेत, भारत कदम आलेत, भारत कांबळे आलेत, त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि जे कुणी आमचे पदाधिकारी ज्येष्ठ इथे सगळे आलेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। जर राज्य सरकारने हा जी.आर. रद्द केला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन, रेल रोको असेल, रस्ते रोको असेल किंवा जाळपोळ करण्याची जरी पाळी आली तर रिपब्लिकन पक्षाचा बाबासाहेबांचा अनुयायी मागे हटणार नाही। झोपडपट्टीसाठी असेल, मैदानात उतरण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करतो। झोपडपट्टीच्या लोकांवरती भर पावसामध्ये अत्याचार केला अशा या राज्य सरकारला ठिकाणावर आणण्याचं काम माननीय आदर्श आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं जाणार। इथेच थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। तालुक्याच्या वतीनं आज जो खाजगीकरणाविरोधात जे महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढला आरक्षणाच्या विरोधात, त्याचा निषेध करण्यासाठी त्या सर्व या निदर्शनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी महाराष्ट्राचा नेता म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब, महिला आघाडीच्या नेत्या माननीय सीमाताई आठवले, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आभार मानतो। आणि हे आंदोलन इथेच थांबणार नसून उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 2-3 दिवसात कांदिवलीला हे आंदोलन होणार आहे, त्यानंतर इतर तालुक्यात होणार आहे। त्याची जय मुंबई, महाराष्ट्र, कदाचित देशाला पोचू शकते याची सरकारनं जाण ठेवावी आणि हा काढलेला जी.आर. रद्द करावा अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी करून इथेच थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।